बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द तसेच याच्यामध्ये धाराशिव लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा 2019 सालचा उमेदवार अर्जुन सलगर याच्यासह यामध्ये विजयकुमार आराध्य, केदार आराध्य, सुजित कोकरे यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यात हकीकत अशी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत हॉटेल JCBने रातोरात पाडून पावसामुळे झाड पडल्याचे भासवून जागेचा ताबा मिळवल्याचा आरोप खुर्द व अर्जुन सलगर यांच्यावर आहे. या प्रकरणी फौजदार चौडी पोलिसांनी सुजित खुर्दला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अर्जुन सलगर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. सलगर याच्यावर आजपर्यंत एकूण 14 गुन्हे दाखल असून खंडणी मागणी, बेकायदेशीर जागा बळकावणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पूर्वी सलगर यांना 1 वर्ष MPDA अर्थात झोपडपट्टी दादा म्हणून येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. यातील तक्रारदार रुपाली संदीप वाडेकर यांच्या तक्रारीवरून सुजित खुर्द व अर्जुन सलगर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.